नमस्कार भक्तांनो, तुम्ही कामानिमित्त आजारपणामुळे किंवा आर्थिक अडचणींमुळे वारंवार शेगावला जाऊ शकत नाही म्हणून दुःखी आहात का? तुमच्या मनातही रोज इच्छा होते का की शेगावच्या मठात जाऊन माऊलींच्या समाधीवर डोके ठेवावे, पण काही ना काही कारणाने तुमची शेगाव वारी राहून जाते? जर तुमचे उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिलासा ठरणार आहे. कारण भक्तांनो, साक्षात परब्रह्म श्री गजानन महाराज स्वतः सांगून गेले आहेत की माझे शेगाव केवळ त्या विटांच्या मठात नाही, तर जो भक्त मला घरात बसून मनापासून हाक मारेल तिथे मी धावून येईन. श्री गजानन विजय ग्रंथाच्या पानात लपलेला असा एक अद्भुत आणि अत्यंत सोपा मार्ग आज मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याद्वारे तुम्ही कुठेही न जाता अगदी घरबसल्या साक्षात गजानन महाराजांचा प्रत्यक्ष आशीर्वाद आणि अनुभूती मिळवू शकता. महाराजांनी आपल्या एका भक्ताला घरामध्ये शेगावचे वातावरण कसे निर्माण करायचे आणि महाराजांना प्रसन्न कसे करायचे याचा एक गुप्त मार्ग सांगितला होता. हा मार्ग कोणता आहे? घरबसल्या महाराजांची कृपा मिळवण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी काय केले पाहिजे आणि कोणती एक चूक केल्याने महाराजांची कृपा दूर निघून जाते, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आज अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आज माऊली स्वतः तुमच्या घरात पाऊल ठेवणार आहेत. भक्तांनो, शेगाव दरबार या आपल्या लाडक्या वाहिनीवर तुम्हा सर्व गजानन भक्तांचे मी मनापासून स्वागत करते. शेगाव हे गजानन भक्तांसाठी या भूमीवरचे साक्षात वैकुंठ आहे. तिथे पाऊल ठेवताच माणसाचा सगळा थकवा, चिंता, व्याधी पळून जातात. पण आजच्या या धावपळीच्या युगात प्रत्येकाला दरमहा किंवा दरवर्षी शेगावला जाणे शक्य होत नाही. कोणाची नोकरी सुटत नाही, कोणाची प्रकृती साथ देत नाही, तर कोणाकडे प्रवासासाठी पुरेसे पैसे नसतात. अशा वेळी भक्ताच्या मनात एक हुरहुर असते, माऊली मी तुमच्या दारात कधी येणार? मला तुमचे दर्शन कधी घडणार? जर तुमच्या मनातही हीच आस असेल तर आज मनातील सर्व चिंता काढून टाका. गजानन महाराज हे देहाच्या पलीकडचे विदेही परब्रह्म आहेत. ते केवळ शेगावातच अडकून राहिले नाहीत, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे आहेत आणि कणाकणात व्यापलेले आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये घरबसल्या गजानन महाराजांचा आशीर्वाद कसा मिळवावा, माऊलीने सांगितलेला सोपा मार्ग यावर अत्यंत सविस्तर आणि सखोल माहिती पाहणार आहोत. ही केवळ कथा नाही, तर तुमच्या घरात शेगाव निर्माण करण्याची एक दिव्य साधना आहे. भक्तांनो, ही घटना आहे श्री गजानन महाराजांच्या देहभावाच्या काळातील. अमरावती जिल्ह्यातील एका लहानशा गावात तुकाराम नावाचा एक अत्यंत गरीब आणि निस्सीम भक्त राहत होता. तुकाराम रोज सकाळी उठून गजानन महाराजांच्या चित्राचे दर्शन घ्यायचा. त्याचे एक स्वप्न होते, एकदा तरी शेगावला जाऊन माऊलींच्या चरणावर डोके ठेवायचे. तुकाराम अत्यंत गरीब होता. दिवसभर शेतात मजुरी करायचा, तेव्हा कुठे 2 वेळाची भाकरीची सोय व्हायची. वाढते वय आणि पायातील आजारपणामुळे त्याला चालणेही अशक्य झाले होते. रोज संध्याकाळी तो घराच्या उंबरठ्यावर बसून शेगावच्या दिशेने हात जोडायचा आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायचे. म्हणायचा, माऊली मी दुर्दैवी आहे. तुमच्या दारात यायला माझ्याकडे ना धन आहे ना अंगात ताकद. मी तुम्हाला कधी पाहणार? एक दिवस तुकारामाचा हा टाहो थेट शेगावच्या मठात बसलेल्या महाराजांपर्यंत पोहोचला. संतांना भक्तांचा अर्थ हा कधीच दुर्लक्षित करता येत नाही. त्याच रात्री तुकारामाला एका अद्भुत स्वप्नात साक्षात गजानन महाराज दिसले. अंगावर पितांबर, तेजस्वी डोळे आणि हातामध्ये चिलीम. महाराजांनी तुकारामाच्या पाठीवर हात ठेवला आणि हसत म्हणाले, अरे तुकारामा, का रडतोस? शेगाव कुठे वेगळे आहे आणि तुझे घर कुठे वेगळे आहे? जे मला शेगावात शोधतो त्याला मी फक्त मूर्तीत दिसतो, पण जो मला आपल्या हृदयात आणि घरात शोधतो त्याला मी साक्षात भेटतो. तू शेगावला येऊ शकत नाहीस ना, मग मीच तुझ्या घरी आलो आहे. आता मी सांगतो तशी भक्ती कर, तुझे घरच शेगाव बनेल. महाराजांनी त्या रात्री तुकारामाला जो सोपा मार्ग सांगितला त्याने तुकारामाचे संपूर्ण घर चैतन्याने भरून गेले आणि त्याला घरबसल्या साक्षात महाराजांच्या अस्तित्वाचा सुगंध येऊ लागला. तो सोपा मार्ग आज आपण शिकणार आहोत. भक्तांनो, महाराजांचा आशीर्वाद घरबसल्या मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कठीण तपश्चर्येची, महागड्या पूजाविधींची किंवा उपवासाची गरज नाही. महाराजांना फक्त भाव हवा असतो. हा मार्ग 3 टप्प्यात विभागलेला आहे. तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्याजवळ एक लहानशी स्वच्छ जागा निवडा. तिथे गजानन महाराजांचा एक छान हसरा किंवा आशीर्वाद देणारा फोटो ठेवा.
फोटोखाली लाल किंवा पिवळ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र अंथरा. रोज सकाळी स्नान झाल्यावर त्या फोटोसमोर बसा. डोळे मिटून असा भाव ठेवा की तुम्ही साक्षात शेगावच्या गाभाऱ्यात महाराजांच्या समाधीसमोर बसला आहात. महाराजांनी तुकारामाला सांगितले, माझा गणगण गणात बोते हा मंत्र म्हणजे माझी साक्षात वाणी आहे. तिथे या मंत्राचा उच्चार होतो तिथे माझी उपस्थिती असते. रोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 108 वेळा शांतपणे जप करा. जप करताना घाई करू नका. गण गणात बोते या प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करा. गण म्हणजे जीव, गणात म्हणजे शिव आणि बोते म्हणजे एकरूप. मी आणि देव वेगळे नाहीत, मी त्या देवाचाच अंश आहे. हा भाव मनात ठेवल्याने महाराजांची कृपा तात्काळ अनुभवता येते. महाराजांना महागडे पेढे किंवा उघडे वागडे अन्न नको असते. त्यांना भक्तीच्या प्रेमाची भूक असते. रोज घरात जे काही साधे अन्न बनेल, भाकरी, पिठलं किंवा साधी साखर, गूळ, हे अन्न ग्रहण करण्यापूर्वी महाराजांच्या फोटोसमोर ठेवा. शक्य असल्यास गुरुवारी महाराजांना गरम गरम भाकरी आणि पिठल्याचा नैवेद्य दाखवा. नैवेद्य ठेवताना म्हणा, माऊली, हे अन्न तुमचेच आहे, तुम्हीच स्वीकारा आणि मला प्रसाद म्हणून द्या. या भावनेने ग्रहण केलेले अन्न तुमच्या शरीरातील सर्व आजार दूर करेल. भक्तांनो, जर तुम्हाला घरबसल्या महाराजांची उपस्थिती अनुभवायची असेल तर खालील 2 गोष्टी रोज नक्की करा. हा ग्रंथ केवळ पुस्तक नाही तर साक्षात गजानन महाराजांचे शब्दरूप आहे. रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ग्रंथाचा किमान 1 अध्याय वाचा. जर वाचता येत नसेल तर मोबाईलवर अतिशय एकाग्रतेने ऐका. ज्या घरात रोज गजानन विजय ग्रंथाचा आवाज घुमतो त्या घरावर कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा टिकू शकत नाही. रोज संध्याकाळी महाराजांसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि थोडासा भीमसेन कापूर जाळा. कापुराचा धूर घरातील सर्व नकारात्मकता, भांडणे आणि तणाव शोषून घेतो आणि घरात शेगावच्या मठासारखा प्रसन्न सुगंध पसरवतो. महाराजांचा आशीर्वाद घरबसल्या मिळवताना भक्तांकडून एक मोठी चूक होते. देवाला फक्त संकटाच्या वेळी आणणे आणि काम झाल्यावर विसरून जाणे. अनेक लोक आजारपण आले, परीक्षा आली किंवा पैसे अडकले, महाराजांना नवस बोलतात, जपाच्या माळा ओढतात, पण काम झाले की महाराजांना विसरतात. महाराज म्हणतात, जो मला सुखात आठवतो त्याच्या दुःखात मी सावलीसारखा उभा राहतो. त्यामुळे महाराजांची भक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय करा. मला काही नको माऊली, फक्त तुमचा हात माझ्या डोक्यावर राहू द्या हा निश्चिम भाव ठेवा. मग पहा, महाराज तुमच्या न मागताही तुमच्या घरावर सुखाचा वर्षाव करतील. भक्तांनो, शेगावला जाणे अतिशय पुण्याचे आहे. पण जर काही कारणाने तुम्हाला शेगावला जाता येत नसेल तर अजिबात दुःखी होऊ नका. तुमच्या घरचे तुमचे शेगाव बनवून शकते. फक्त गरज आहे मी तुमच्या मनातील शुद्ध भावाची आणि विश्वासाची. आजपासून तुमच्या घरातील त्या ईशान्य कोपऱ्यात माऊलींचे रूप आठवा. 2 मिनिटे डोळे मिटून गणगण गणात बोते या मंत्राचा जप करा. म्हणा, माऊली, माझे घर हेच तुमचे शेगाव आहे, इथे विराजमान व्हा. बघा, साक्षात गजानन माऊली तुमच्या हाकेला धावून येतील आणि तुमच्या सर्व चिंता हरण करतील. तुम्हाला घरबसल्या आशीर्वाद मिळणार. हा सोपा मार्ग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये माऊली माझ्या घरी या गणगण गणात बोते लिहून नक्की सांगा. जर तुम्हाला घरबसल्या महाराजांचा कधी असा दिव्य अनुभव आला असेल तर तोही खाली कमेंट बॉक्समध्ये ठेवा. हा अत्यंत भावूक आणि मार्गदर्शक व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि शेगावला जाऊ न शकणाऱ्या गरजू भक्तांना शेअर करायला विसरू नका. आपल्या शेगाव दरबार चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून महाराजांच्या अशाच अद्भुत कथा आणि सोपे मार्ग तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग शेगावच्या राजाच्या चरणी लीन होऊन मोठ्याने गजर करूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ श्री सद्गुरु गजानन महाराज की जय. गणगण गणात बोते.